चोरमारे आपल्यासोबत आहेत आणि विजयजी, आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अचानक या चर्चा सुरू झाल्या. त्याला बंगालच्या निवडणुकांची पार्श्वभूमी आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रापर्यंत या चर्चा येऊन ठेपलेल्या आहेत. किती शक्यता वाटते तुम्हाला अशा विलीनीकरणाची येत्या अगदी नजीकच्या भविष्यामध्ये? मला आजच्या घडीला अशी कुठलीही विलीनीकरणाची शक्यता वाटत नाही. पण तुम्ही ज्याचा उल्लेख केला की हे सुरू कुठून झालं, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या पक्षाचे आमदार वेगळे झाले, खासदार वेगळे झाले आणि त्या पक्षाची ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची वाताहत सुरू झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीला आल्या. त्याच दरम्यानच्या काळात ममता बॅनर्जी यांची सोनिया गांधींची भेट झाली आणि अभिषेक बॅनर्जी यांची राहुल गांधींची भेट झाली. यातून तृणमूल काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याच्या दृष्टीनं त्या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आणि त्या चर्चा आपोआप इकडे महाराष्ट्राकडे वळल्या. कारण अशा रीतीनं अशाच अलीकडच्या काळात एखाद्या पक्षाची अवस्था झालेली आहे. तो पक्ष आहे शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष. त्या पक्षाच्या संदर्भात काय असू शकतं? आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत जुन्या काँग्रेसच्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भातली काही एक भूमिका मांडलेली होती. तो धागा घेऊन ही चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. पण मला आता या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याच्या दृष्टीनं कोणतीही शक्यता दिसत नाही. पण जर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा काही निर्णय तातडीने झाला आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली तर त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या पाठोपाठ काँग्रेसमध्ये येणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल असं मला वाटतं. पण एक तुम्ही मला आणखी एक त्यातला धोका असा आहे, यातला शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा धोका असा आहे. शरद पवारांना वाटत असेल काँग्रेस सोबत जावं, सुप्रिया सुळे यांना वाटत असो काँग्रेस सोबत जावं, त्यांच्या आणखी काही सहकाऱ्यांना काँग्रेस सोबत जावं असं वाटत असेल. पण त्यांच्या पक्षातले बहुसंख्य खासदार आहेत, त्या खासदारांना आता काँग्रेसमध्ये जावं वाटतं का हा प्रश्न आहे. त्या पक्षातले जे आमदार आहेत त्यांना जावं वाटतं का हा प्रश्न आहे. मला वाटतं त्यामुळं असा काही निर्णय पण त्याच्या मागे काय कारण वाटतं तुम्हाला विजयजी? हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे, आताच सगळं राजकारण हे सत्ता केंद्रीय राजकारण झालेलं आहे. आयडिओलॉजीचं राजकारण फार कमी लोक करतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतले सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे, ठीक आहे, त्यामुळे ज्या दिशेने सत्ता आहे तिथे जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुद्धा जातील का, अशा पद्धतीचा संकेत तुम्ही तुमच्या बोलण्यातनं देताय किंवा तशा पद्धतीचं तुमचं विश्लेषण आहे या विषयाचं? मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन, पण हनुमंतजी मला हाच मुद्दा घेऊन तुमच्याकडे यायचं आहे की आज मुख्यमंत्र्यांनी डुबतं जहाज असं काँग्रेसला म्हटलेलं आहे, पण त्याचबरोबर आता